नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 9 मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन हे सुरू करणार आहोत. मोशन म्हणजे गती आणि टाइप्स ऑफ मोशन म्हणजे गतीचे प्रकार. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. इथे काही ऑब्जेक्ट्स इन मोशन म्हणजे गतिमान वस्तूची काही उदाहरणं दिली आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये एक मुलगा फुटबॉलला किक मारतो आहे, त्यामुळे फुटबॉल गतीमध्ये आला आहे. हा भोवरा आहे, सगळ्यांना माहिती आहे, तो स्वतःभोवती वेगाने फिरत असतो. हा एक विद्यार्थी किंवा मुलगा आहे जो चेंडू असे खेळतो आहे. इथे एक कुंभार आहे, तो आपल्या मडकी बनवण्याचं जे काम आहे ते करतो आहे आणि त्यासाठीचं हे जे चक्र असतं, त्याचं चाक म्हणतो आपण त्याला, ते वेगाने फिरत असतं. विमान आहे. या सगळ्या वस्तू काय आहेत? ऑब्जेक्ट्स इन मोशन म्हणजे गतिमान वस्तू आहे. इन अवर डे टू डे लाईफ वी सी मेनी मूव्हिंग ऑब्जेक्ट्स. आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक वस्तूमध्ये हालचाल होताना पाहत असतो किंवा त्याच्यामध्ये मूवमेंट तुम्ही पाहत असता, हालचाल पाहत असता. मूव्हिंग ऑब्जेक्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये हालचाल होताना आपल्याला दिसते. मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आर सेड टू बी ऑब्जेक्ट्स इन मोशन. आता सामान्यपणे ज्या वस्तूमध्ये हालचाल होते किंवा हालचाल होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या गतिमान आहेत असं आपण मानतो. जसं की भोवरा स्वतःभोवती फिरतो आहे, फुटबॉल पुढे जातो, हे चाक जे आहे या कारागिराचं ते स्वतःभोवती वेगवान फिरत असतं. विमान यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे हालचाल आहे आणि मग या वस्तू किंवा हे जे घटक आहेत ते गतिमान आहेत असं आपण म्हणत असतो. आता डिस्कस विच ऑब्जेक्ट्स इन द अबाव पिक्चर आर इन मोशन. आता यापैकी वरच्या उदाहरणामध्ये कोणते वस्तू किंवा कोणती घटना किंवा कोणत्या उदाहरणामध्ये तुम्हाला वस्तू गतिमान आहे याचं दिसतं आहे आणि व्हॉट डिफरन्सेस आर सीन इन देअर मोशन. आता त्यांच्या गतीमध्ये काय फरक आहे? आता गतिमान तर बऱ्याच वस्तू आहे, म्हणजे हे सगळ्या उदाहरणामध्ये हा फुटबॉल गतिमान आहे किंवा भोवरा आहे, हा चेंडू आहे, विमान आहे किंवा हे चाक आहे. आता यांच्या गतीमध्ये काही डिफरन्स आहे बाळांनो. भोवरा स्वतः एकाच ठिकाणी असतो, स्वतःभोवती फिरतो. फुटबॉल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. विमान पण. हा चेंडू तो खेळणारा मुलगा जरी एका जागी असला तरी चेंडू वर खाली होतो आहे आणि हे चाकसुद्धा एका जागीच स्वतःभोवती फिरत असतं. म्हणजे त्याच्या गतीमध्ये एकसारखेपणा नाही किंवा त्याच्यामध्ये थोडीशी भिन्नता आपल्याला आढळून येते. त्यामुळे व्हॉट डिफरन्सेस आर सीन इन देअर मोशन, त्यांच्या गतीमध्ये काय फरक आहे त्याच्यावर आपल्याला बरीच चर्चा करता येईल. तर गतिमान वस्तू कधी कधी आपली जागा सोडते, काही वस्तू जागेवर राहूनच गतिमान असतात. जसा की पंखा आहे, फॅन स्वतःभोवती जागा सोडतो का? नाही. पण म्हणून काय तो स्थिर आहे का? नाही, गतिमान आहे. भोवरासुद्धा, हे चाकसुद्धा वगैरे वगैरे. आता व्हॉट इज मोशन, आपण मोशन कशाला म्हणायचं आणि त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. While waiting for a bus at a bus stop, other vehicles appear to be in a state of motion. जेव्हा तुम्ही बस थांब्यावरती किंवा बस स्टॉपवरती बसची वाट पाहत थांबलेला आहात, तेव्हा तुम्हाला इतर वाहनं जी आहेत ते गतिमान स्थितीमध्ये पळताना आपल्याला दिसत असतात. म्हणजे थोडक्यात ते गतिमान आहेत हे आपल्याला जाणवत असतं. ऑन द अदर हँड, त्याच वेळेला वेन यू आर इन मोशन युअरसेल्फ, जेव्हा तुम्ही स्वतः गतीमध्ये असता, अ स्टील ऑब्जेक्ट्स ॲपियर टू बी मूव्हिंग. त्यावेळेला आपल्याला काय वाटतं की एखादा स्थिर ऑब्जेक्ट आहे तो काय आहे, गतीमध्ये आहे असं आपल्याला दिसत असतं. म्हणजे गतिमान असताना स्थिर वस्तू आपल्याला गतिमान झाल्याची भासते किंवा तसा आपल्याला भास होतो. कधी कधी बघा, बसमध्ये तुम्ही बसलात किंवा तुमच्या गाडीमध्ये असाल, ट्रेनमध्ये असाल विशेषतः, तर तुमच्या असं लक्षात येईल की ट्रेन पुढे धावते, पण तुम्ही जर खिडकीतून बाहेर बघायला लागलात की तुमच्या असं लक्षात येईल की ती झाडं आपल्या विरुद्ध दिशेने किंवा रस्ते विरुद्ध दिशेने जात आहेत.
असं का होत आहे? खरं तर ती झाडं किंवा ते रस्ते त्या ठिकाणी स्थिर आहेत. गतिमान कोण असतो? आपण असतो. पण आपल्याला तसा त्याचा भास होत असतो. तर असं का होतं वगैरे आपल्याला पुढे पुढे गेलात की कळेल. फॉर एक्झाम्पल, द ट्रीज आर सीन टू रन बॅकवर्ड वाईल वी आर ट्रॅव्हलिंग इन ट्रेन. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेनने प्रवास करता तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की झाडं आपल्या म्हणजे बरोबर विरुद्ध दिशेने काय करत असतात? गतिमान आहेत असं आपल्याला वाटत असतं. इफ एन ऑब्जेक्ट इज सीन बाय एन ऑब्झर्वर टू चेंज इट्स प्लेस कंटिन्युअसली, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. आता एखादा ऑब्जेक्ट गतीमध्ये आहे हे कधी आपण म्हणायचं शास्त्रीयदृष्ट्या? इफ एन ऑब्जेक्ट इज सीन बाय एन ऑब्झर्वर, ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षण करणारा. जेव्हा निरीक्षण करणाराने एखादा वस्तू सतत आपली जागा बदलती आहे, चेंज इट्स प्लेस कंटिन्युअसली म्हणजे सतत कंटिन्युअस जर ती जागा म्हणजे निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू जर सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर अशा वस्तूला आपण काय म्हणणार? द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. सॉरी, तो ऑब्जेक्ट काय आहे? मोशनमध्ये आहे असं आपण म्हणतो. म्हणजे निरीक्षण करणाऱ्याला जर ती वस्तू आपली जागा बदलते आहे असं जर आपल्याला जाणवलं तर ती वस्तू काय आहे? गतिमान आहे असं आपण म्हणतो. चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आणि जेव्हा एखादी वस्तू आपलं स्थान बदलते, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या या उदाहरणामध्ये फुटबॉल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, विमान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. या स्थिती जी आहे, चेंज ऑफ प्लेस अँड ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट म्हणायचं. त्याला डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन असा त्याला मराठी शब्द आहे. आणि अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगोज डिस्प्लेसमेंट. म्हणजे थोडक्यात काय आहे? जो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे त्याचं कंटिन्युअस काय होत असतं? डिस्प्लेसमेंट होत असतं. म्हणजे गतिमान वस्तूचं सतत काय होत असतं? विस्थापन होत असतं. आता याच्यामध्ये तुम्ही बाळांनो, हा विषय थोडासा जरा जास्त मोठा आहे, पण आपण त्यातले महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचा प्रयत्न करूयात. सामान्यपणे काय आहे की आपण रेल्वेतून प्रवास करताना किंवा बसमधून प्रवास करताना आपण गतीत असतो तेव्हा बाहेरच्या वस्तू काय होत असतात? आपल्या विरुद्ध दिशेने आपल्याला जाताना दिसतात. ॲक्च्युअली ते त्या वस्तू स्थिर असतात, पण ती झाडं वगैरे ती मागे पळताना दिसतात असं दिसत असतं. आता अशा वेळेला या दोन्हीपैकी एक वस्तू काय असते? गतीमध्ये असते. आता निरीक्षण करणारी एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूला बघत असेल आणि ती वस्तू आपली सतत जागा काय करत असेल? बदलत असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशी बदलत असेल तर ती वस्तू काय आहे? गतिमान आहे असं म्हणायचं. आणि सामान्यपणे वस्तूचं स्थान जर बदलत असेल कंटिन्युअस तर तिचं काय झालं आहे म्हणायचं? विस्थापन झालं आहे. किंवा त्या स्थितीत वस्तू जर स्थान बदलत असेल तर तिचं विस्थापन होतं असं शास्त्रीय भाषेमध्ये म्हणायचं आहे. आणि जी वस्तू गतिमान असते तिचं सतत काय होत असतं? डिस्प्लेसमेंट होत असतं. आता खरं तर डिस्प्लेसमेंटमध्ये पण विविध प्रकार आहेत किंवा ते कसं होतं, काय होतं हे पुढे पुढे गेलात की तुम्हाला कळेल. सध्या आपण एवढंच लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया की गतिमान वस्तू सतत आपली जागा बदलत असते आणि तिने बदललेली जागा म्हणजे गतिमान वस्तू जेव्हा जागा बदलते तेव्हा तिचं विस्थापन झालं आहे, तिचं डिस्प्लेसमेंट झालं आहे असं आपण म्हणायचं आहे. इथे एक उदाहरण आहे, बॅकवर्ड मोशन ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे वस्तूचं मागं जाणं जे आहे, आपण जेव्हा ट्रेनमध्ये असता तुम्ही तेव्हा वस्तू मागे जाताना दिसत असतात. खरं तर कोण स्थिर आहे? त्या वस्तू स्थिर आहेत आणि आपली जागा काय होते? त्या तुलनेत सतत बदलत असते. म्हणजे ती नवीन नवीन झाडं आपल्या पुढे येतात की नाही, म्हणजे आपली जागा काय होते आहे? सतत बदलते आहे. एकदा इथे या झाडाजवळ नंतर पुढे 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 असते ना, म्हणून गतिमान कोण आहे? आपण. कारण आपली जागा त्या वस्तूच्या सापेक्ष काय होत आहे? बदलत आहे. अशा गोष्टींना शास्त्रीय भाषेमध्ये गती असं म्हणायचं. आता द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा बाळांनो. एक म्हणजे द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. वस्तूचं ठराविक वेळेमध्ये एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे विस्थापन होत असतं त्या स्थितीला किंवा त्याला आपण वस्तूची काय म्हणतो?
गती म्हणतो. थोडक्यात गतीमुळे वस्तूचं विस्थापन होतं, हे या स्टेजला तुम्ही लक्षात ठेवलं तरीही काही बिघडणार नाही. म्हणजे आता तुम्हाला असं विशेष वाटेल की गतीमुळे प्रत्येक वेळेला विस्थापन होतं का? तर याचं उत्तर अगदी खोलात गेलात तर नाही असं पण येतं, पण आपण त्याच्यावर विचार आता करणार नाही. गतीमुळे वस्तूचं विस्थापन होत असतं आणि एका ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखाद्या वस्तूचं जर विस्थापन होत असेल तर या स्थितीला आपण वस्तूची गती म्हणतो. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. आता मोशन काही एक प्रकारचे आहे का? नाहीच, मुळीच नाही. वरील आपण जी उदाहरणं पाहिली त्याच्यामध्ये विमानाची गती आहे किंवा चेंडूची गती आहे म्हणजे फुटबॉलची, किंवा बोहरा जो आहे त्याची, किंवा ते कारागीर जो आहे भांडी बनवतोय मातीची त्याच्या चाकाची जी गती आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ती एक प्रकारची गती आहे का? नाही, त्या गतीमध्ये वेगवेगळ्या प्रकार आहेत. आता अशा गतीचे शास्त्रीयदृष्ट्या किती प्रकार आहेत आणि कोणकोणते आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता आपण टाईप्स ऑफ मोशन म्हणजे गतीचे प्रकार, टाईप्स ऑफ मोशन, गतीचे प्रकार. आता पहिला जो प्रकार आहे तो आहे लिनियर मोशन. लिनियर याच्यामध्ये लिनियरमध्ये लाईन हा शब्द आला आहे पहा. लिनियर लाईन म्हणजे रेषा, लिनियर मोशन म्हणजे रेषीय गती. आता इथं दोन उदाहरणं दिले. कार आहे सरळ रस्त्यावर जाणारी आणि एक रेल्वे गाडी दाखवलेली आहे. ह्या दोन उदाहरणामध्ये एक लिनियर मोशन आहे. कशी आहे ते आपण पुढे पुढे बघूया. अगोदर a train or a moving vehicle on a road may travel in a straight line or in a same direction, in the same direction. रेल्वे गाडी किंवा रस्त्यावरून जाणं येणारी जी गतिमान वाहनं आहेत ती एका सरळ रेषेत आणि अथवा एका दिशेमध्येच काय होत असतात, जात असतात. म्हणजे दिस मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मोशन. अशा प्रकारची जी गती आहे तिला काय म्हणायचं आहे? लिनियर मोशन म्हणायचं. ॲन ऑब्जेक्ट इन लिनियर मोशन शोज डिस्प्लेसमेंट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखाद्या ऑब्जेक्टची गती रेषीय असेल म्हणजे लिनियर मोशन असेल तर तिचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्या ऑब्जेक्टचं ते काय होणार? ॲन ऑब्जेक्ट इन लिनियर मोशन शोज डिस्प्लेसमेंट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे त्याची विस्थापन जे आहे ते एका सरळ रेषेमध्येच होणार. म्हणजे ट्रेन सरळ रेषेत लिनियर मोशनमध्ये आहे, ही गाडीसुद्धा रस्त्यावरून जाणारी लिनियर मोशनमध्ये आहे. त्यामुळे त्यांचं जे डिस्प्लेसमेंट आहे, विस्थापन आहे ते एका सरळ रेषेमध्ये होत असतं. म्हणजे लिनियर मोशन कोणाला म्हणायचं? जर एखाद्या गतिमान वस्तूचं विस्थापन एका सरळ रेषेमध्येच होत असेल किंवा एकाच दिशेने होत असेल तर त्या गतीला काय म्हणायचं आहे? रेषीय गती असं म्हणायचं. आता इफ यू स्टँड ऑन अ चेअर अँड रिलीज अ बॉल फ्रॉम युअर हँड, इट फॉल्स टू द फ्लोअर. व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस? आता तुम्ही खुर्चीवर उभे राहिलात आणि एखादा चेंडू वरून खाली सोडून दिलात तर यावरून तुमच्या काय लक्षात येईल? तर तो चेंडूसुद्धा एका सरळ रेषेमध्ये काय होतो? जमिनीवरती येतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोणती गती आहे? लिनियर मोशन आहे. म्हणजे ट्रेनमध्ये किंवा रस्त्यावरून ये जा करणारी जी वाहनं आहेत म्हणजे कार वगैरे सरळ रेषेमध्ये येणारे त्यांना किंवा आपण सरळ रेषेमध्ये वरून सोडलेला चेंडू आहे, या सगळ्या पदार्थामध्ये या सगळ्या गतिमान वस्तूमध्ये कोणत्या प्रकारची गती आहे? दॅट इज अ लिनियर मोशन. त्या गतीला काय म्हणायचं आहे? लिनियर मोशन असं म्हणायचं. आता ही जी लिनियर मोशन जी आहे ही याच्यामध्ये सुद्धा एक दोन प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे रेषीय एकसमान आणि रेषीय पण असमान अशा दोन प्रकारचं लिनियर मोशन असते. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. जरा पुस्तकातील हा भाग बाळांनो शांतपणे वाचा. काही अडचण असेल तर मला विचारा. धन्यवाद.